रामभक्त ज्या 22 तारखेची वाट पाहतोय तो दिवस म्हणजे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा। या सोहळ्याची जय्यत तयारी मागच्या काही महिन्यांपासून जोरदार सुरू आहे। या सोहळ्याची तयारी नेमकी कुठवर आलेली आहे, नेमकं काय काय ठरलेलं आहे आजपासून तर या सोहळ्याकरता धार्मिक विधींना सुद्धा सुरुवात झाली आहे। पहा। अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधींना मंगळवारपासून सुरुवात। मैसूरमधील मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामलल्लाच्या मूर्तीची अखेर निवड करण्यात आली आहे। याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे। स्थापनेपूर्वी 7 दिवस हे विधी चालणार असून 22 जानेवारीला प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होईल। देशभरातील 121 पुरोहित प्राणप्रतिष्ठा विधीचे पौरोहित्य करणार आहेत। त्यामध्ये राज्यातील 26 पुरोहितांचा समावेश आहे। अयोध्येत 7 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम कसा असणार पाहूया। 16 जानेवारी प्राणप्रतिष्ठा अधिकारार्थ शरयू नदीच्या तीरावर मुख्य यजमानांचे दशविध स्नान गोदान होणार। 17 जानेवारी जलयात्रा, कलश पूजन आणि रामलल्लाच्या मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा होणार। 18 जानेवारी सर्व देवतांचे पूजन, मंत्रपाठ, भूमिपूजन, यज्ञ मंडपाचे पूजन होणार। पाणी, धान्य, गंध आदी गोष्टींमध्ये रामलल्लाची मूर्ती ठेवली जाणार। 19 जानेवारी वेद पारायणांची व्यवस्था, हवनाची सुरुवात, राम मंदिराची वास्तुशांती आदी विधी होतील। 20 जानेवारी नित्यप्रात पूजन, फलादिवास, 81 कलशांद्वारे मूर्ती स्नान, पुष्पादिवास होणार। 21 जानेवारी मूर्तीची महापूजा, मूर्तीची मंदिराला परिक्रमा, त्यानंतर सायंकाळी मूर्तीची वेदसेवा केली जाणार। 22 जानेवारी रामलल्लांना सिंहासनावर बसवलं जाईल। प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त दुपारी 12:29 आहे। प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर हवन पूर्णाहुती केल्यानंतर विधी संपन्न होईल। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष सुरू असतानाच हेमा मालिनींनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात अयोध्येत हेमा मालिनी रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार आहे। त्यामुळे राम मंदिराच्या या लोकार्पण सोहळा दरम्यान अयोध्येत हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार आहे। मैं अपनी पूरी टीम के साथ मंदिर के उद्घाटन और गुरुदेव के जन्मोत्सव के उपलक्ष्य में श्री अयोध्या धाम में 17 जनवरी 2024 को शाम 7 बजे रामायण पर आधारित एक नृत्य नाटिका प्रस्तुत करने जा रही हूँ। राम मंदिर सोहळा जसा जसा जवळ येत चाललाय तसं तसं अयोध्येतलं वातावरण भक्तिमय होताना दिसतंय। मुख्य सोहळ्यापूर्वी मंगळवारपासून सलग 7 दिवस पूजे अर्चेचे असतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।